भावाच्या सर्व सेवक आणि सेविकांनो, मानव धर्माचे संस्थापक महामानव महान त्यागी बाबा जमदेवजी बाबांनी मानव धर्माची स्थापना केली आणि या मानव धर्मामध्ये बाबांनी चर्चा बैठक दिलं। त्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक आणि सेविका मार्गदर्शक मार्गदर्शिका सांगत असतात की आपण या मानव धर्मामध्ये कसे आले, आमची परिस्थिती काय होती, बाबाची कृपा आपल्याला कशी मिळाली आणि सर्व दुःखातून बाबांनी आम्हाला मुक्त कसं केलं आणि आज आपण कशा प्रकारे आपण जीवन वागत आहोत, अशी ही चर्चा त्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपण ऐकतो। बांधवांनो, आजपर्यंत आपण ऐकलं राजा महाराजाची कहाणी, कीर्तनकार महाराज लोकांनी तुम्हाला सांगितलं, पर मी तुम्हाला सांगतो की या मानव धर्मात येणारा सेवक कसा, त्याची परिस्थिती काय। बांधवांनो, ही काही चित्रपटातली कहाणी नाही, ही मानव धर्मामध्ये घडलेली सत्य घटना। महान त्यागी बाबा जमदेवजी मानव धर्म परिचय या पुस्तकात ही सत्य गाथा लिहिलेली आहे, अभाग्येस भाग्य प्राप्ती। तर बांधवांनो, या मानव धर्मामध्ये ज्याच्या भाग्यामध्ये पुत्र प्राप्ती नव्हती, त्या परमेश्वराने त्याला पुत्र प्राप्ती कशी केलं आणि काय घडून आलं, त्या सत्यगाथेच्या माध्यमातून ऐकावं। तर बांधवांनो, माझ्या मायमाऊल्यांनो, सर्वांना आग्रहाची विनंती करतो, एक चित्त एक लक्ष एक भगवान अशा म्हणीप्रमाणे या सत्यगाथेला ऐकून घ्यावं। मानव धर्म परिचय या पुस्तकातली ही सत्यगाथा आहे, अभाग्येस भाग्य प्राप्ती। बांधवांनो, प्रस्तुत करता परमात्मा एक गायक कन्हैयाजी ग्रुप लहिटोला जिल्हा गोंदिया। माझा संपर्क नंबर आहे 9689980424 9689980424। अजून एक नंबर आहे 9923612537 9923612537। तर ऐकूया, अभाग्येस भाग्य प्राप्ती। हो नागपूर निनकी जारा
आलं नागपूर. काय झालं? हरिभाऊ कुंभार ओ नागपूरचा राजा जुनी मंगळवारी निवाल का पहिले लग्न झाले नाही. हरिभाऊ कुंभारे राहणार जुनी मंगळवारी नागपूर. जवान झाले, तरुण झाले, स्वतःचं लग्न केलं. लग्न झाल्यावर पत्नी घरी आली. पुष्कळ दिवस झाले त्याला पुत्र प्राप्ती होत नाही. या देवाकडे त्या देवाकडे, त्या साधू संतांकडे, त्या वैद्याकडे, त्या डॉक्टराकडे सर्व काही केलं पण त्याला पुत्र प्राप्ती होत नाही. हरिभाऊ कुंभारे जिथं बसत होते तिथंच रडत होते. देवा परमेश्वरा, मी कसं करू, काय करू, मला काहीच कळत नाही रे. एवढे दिवस माझ्या लग्नाला झाले, माझी पत्नी माझ्या घरी असून, माझ्या जवळ असून मला पुत्र प्राप्ती होत नाही. सर्व देवी देवतांची पूजा अर्चना केली, डॉक्टर वैद्य बंडा पुजारी सर्व काही केलं देवा, पण मला पुत्र प्राप्ती होत नाही. जिथं बसत होते तिथंच रडत होते. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. कंटाळून गेले हरिभाऊ कुंभारे. कसं करावं, काय करावं, काहीच कळत नाही. आणि चारी गोष्टीचा विचार केलं आणि विचार केल्यानंतर दुसरा लग्न केलं. दुसरी बायको आणली घरी. त्याही बाईच्या भाग्यामध्ये पुत्र प्राप्ती नाही. त्याही बाईसाठी, आपल्या लहान पत्नीसाठी या देवाकडे, त्या देवाकडे, त्या डॉक्टराकडे, त्या साधू संतांकडे, त्या वैद्याकडे सर्व काही केलं पण त्याही बाईला पुत्र प्राप्ती झाली नाही. हरिभाऊ कुंभारे रडू लागले. देवा परमेश्वरा, हा कोणत्या तरी जन्माचा पाप आहे बाबा. एवढा करू नये, मला सुख समाधानी लाभत नाही. दोन दोन बायका अजून मला पुत्र प्राप्ती होत नाही. कसं करावं, काय करावं, मला काहीच कळत नाही देवा. कोणत्या तरी जन्माचं पाप आहे रे बाबा. पुण्या वनामध्ये जाऊ, कसं करू, काय करू, काहीच कळत नाही. चारी गोष्टीचा विचार कसं करावं, काय करावं. जिथं बसत होते तिथं रडत होते. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मग कसं करावं, सर्वांना माहित आहे. दर दर की ठोकर खाया जब परमात्मा में, बरोबर आहे. चारी रस्ते बंद झाले माणसाचे आणि त्याच्यानंतर आपण या मानव धर्मामध्ये बाबाच्या चरणी आला. अशा प्रकारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा सुखदेवजींनी या मानव धर्माची स्थापना केली आणि सर्व दुःखीसाठी मानवाचे दुःख दूर बाबांनी केलं. चारी गोष्टीचा विचार केला हरिभाऊ कुंभारे
आणि दोन्ही आपल्या पत्नीला घेतलं आणि मान त्यागी बाबा सुखदेवजीकडे आले आणि बाबाला रडू रडू सांगू लागले, बाबा बाबा काय सांगू माझ्या कर्माच्या गती, पहा म्हणे दोन दोन बायका असून मला पुत्र प्राप्ती होत नाही बाबा. चारी दिशा फिरलो, कंटाळून गेलो, सर्व देवी देवतांची पूजा अर्चना केली, डॉक्टर वैद्य की पंडा पुजारी सर्व काही केलं बाबा, तरी पण मला पुत्र प्राप्ती होत नाही बाबा. मी तुमच्याकडे आला, मला काही मार्गदर्शन करा. आणि दडदडा रडू रडू मान त्यागी बाबा सुखदेवजीला हरिभाऊ कुंभारे सांगू लागले, आपल्या कुटुंबाला घेऊन बाबा त्या स्थानी आले, आपल्या कुटुंबाला घेऊन बाबा त्या स्थानी आले, हरिभाऊ कुंभारे हरिभाऊ कुंभारे रडू रडू मान त्यागी बाबा जोमदेवजीला हरिभाऊ कुंभारे सांगू लागले. तेव्हा मान त्यागी बाबा जोमदेवजी सर्व काही ओळखत होते. हरिभाऊ कुंभारेला मान त्यागी बाबा जोमदेवजी सांगू लागले, कुंभारे साहेब तुम्ही अभाग्य आहात, अभाग्य, तुमच्या भाग्यामध्ये पुत्र प्राप्ती नाही. अजून दडदडा रडू लागला हरिभाऊ कुंभारे. तेव्हा मान त्यागी बाबा जोमदेवजी म्हणू लागले, कुंभारे साहेब अरे रडणं बंद करा ना, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू नये. बाबा रडू नाही तर काय करू, बाबा मी रडू नाही तर काय करू, लग्न माझे झाले, पत्नी घरी आली, पुष्कळ दिवस झाले, मला पुत्र प्राप्ती झाली नाही, चारी दिशा फिरून गेलो, कंटाळून गेलो, पुत्र प्राप्ती झाली नाही. त्याच्यानंतर दुसरं लग्न केलं बाबा, दुसरी बायको आणली, त्याही बाईच्या भाग्यामध्ये पुत्र प्राप्ती नाही. आणि त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आला बाबा, तुम्ही मला सुद्धा म्हणत आहात की तुम्ही अभाग्य आहात, तुमच्या भाग्यामध्ये पुत्र प्राप्ती नाही, मग मी रडू नाही तर काय करू बाबा. बाबा मी रडणं बंद करतो, पण तुम्ही एक गोष्ट करा, मला काही मार्गदर्शन करा, मला काहीतरी तुम्ही सांगा बाबा की मला पुत्र प्राप्ती होईल कशी आणि याच्यासाठी मला काय करावी लागेल. तुम्ही जसे म्हणाल ना तसंच करणार, तुम्ही जसे सांगाल तसंच वागणार बाबा, पण मला पुत्र प्राप्ती आहे. तेव्हा मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा सुखदेवजी हरिभाऊ कुंभारेला सांगू लागले, कुंभारे साहेब आम्ही मानव धर्माची स्थापना केली आणि आमच्या मानव धर्मामध्ये ज्या ज्या अटी आहेत ना ते महान त्यागी बाबा सुखदेवजी हरिभाऊ कुंभारेला सांगू लागले. ऐका सेवकांनो बाबा मार्ग धरे, कुंभारे साहेब तुम्ही मानावे एक भगवान, 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 तुम्ही मानावे एक भगवान. धरती बाबा मार्ग धरे कुंभारे, तुम्ही मानावे एक भगवान, धरती बाबा मार्ग धरे कुंभारे,
मार्ग धरे तुम्ही मानावे एक भगवान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान 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 ऐका देवा धन्यवाद ललिता ऐका देवा सत्य मर्यादानी प्रेमान सत्य मर्यादानी प्रेमान तुम्ही मानावे एक भगवान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान तुम्ही मानावे एक भगवान तुम्ही मानावे एक भगवान तुम्ही मानावे एक भगवान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान तुम्ही मानावे एक भगवान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान सत्य मर्यादानी प्रेमान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान सत्य मर्यादानी प्रेमान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान बाबा मार्ग धरे धरती बाबा मार्ग धरे तुम्ही मानावे एक भगवान तुम्हारे मानावे एक भगवान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान तुम्ही मानावे एक भगवान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान तुम्ही मानावे एक भगवान तुम्हारे तुम्ही मानावे एक भगवान शिवबंधू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोंदेवजी हरिभाऊ कुंभारेला या मानव धर्म विषयी मानव धर्मामध्ये ज्या ज्या अटी आहे त्या हरिभाऊ कुंभारेला समजावून सांगू लागले बाबा म्हणून लागले कुंभारे साहेब आम्ही मानव धर्माची स्थापना केली आणि आमच्या मानव धर्मामध्ये पुराणे विचार पुराणी पूजा ह्या बंद कराव्या लागतील तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून वागावी लागेल कुटुंबात व सेवकात एकता कायम करून राहावी लागेल मरेपर्यंत म्हणे भगवान बाबा हनुमानजीची पूजा अर्चना करावी लागेल म्हणे हे मानव धर्माचे अटी आहेत पटलं काय पटत असेल तर पटव नाही तर जसा आला तसाच निघून जा नाही बाबा नाही बाबा तुम्ही जसे म्हणाल तसंच करणार तुम्ही जसे सांगाल तसंच वागणार बाबा पण मला पुत्र प्राप्ती होईल महान त्यागी बाबा जोमदेवजी मानव धर्मामध्ये ज्या ज्या अटी आहेत ना बाबू त्या सर्व काही त्याला समजावून सांगितलं आणि समजावून सांगितल्यानंतर महान त्यागी बाबा जोमदेवजींनी हरिभाऊ कुंभारेला 41 दिवसाचे कार्य दिले 41 दिवसाचे कार्य महान त्यागी बाबा जोमदेवजींनी हरिभाऊ कुंभारेला दिलं ते 41 दिवसाचे कार्य घेऊन हरिभाऊ कुंभारे आपल्या कुटुंबाच्या लोकांना घेऊन घरी गेले आणि 41 दिवसाचे कार्य एवढ्या मोठ्या थाटामाटानं केलं त्यांनी काय सांगावं आणि 42व्या दिवशी हवनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटानं पार पडला 42व्या दिवशी हवनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटानं पार पडला आणि 43 दिवसापासून जसं आम्ही माळ जपणं सुरू करतो की नाही त्याची सेवा अशा प्रकारे हरिभाऊ कुंभारेंनी माळ जपणं सुरू केलं बांधवांनो 41 दिवसाचे कार्य एवढ्या मोठ्या थाटामाटानं केलं काय सांगावं 42व्या दिवशी हवनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटानं पार पडला सर्व लोक पाहून चकित झाले आता त्याच्यानंतर काय झालं लक्ष द्यावं बांधवांनो परमेश्वराचे कार्य करू लागले 4 वर्ष झाले 4 वर्ष होईपर्यंत त्याला पुत्र प्राप्ती झाली आहे आता माझ्यासारखा मूर्ख माणूस असतानाही लोकांना सांगितलं असतं काय सांगितलं असतं काय सांगू रे फलाण्या ढेकाण्या माझ्या लालाच्या मित्र 2 बायका असून मला पुत्र प्राप्ती झाली नाही रे भाऊ 4 दिशा फिरलो कंटाळून गेलो तरी मला पुत्र प्राप्ती झाली नाही सर्व देवी देवतांची पूजा अर्चना केली डॉक्टर वैद्य हकीम पंडित पुजारी सर्व काही केलं पण मला पुत्र प्राप्ती झाली नाही अबे पुत्र प्राप्ती होईल म्हणून त्या परमात्मा यांच्याही चरणी गेला रे दादा 4 वर्ष झाले मला आजही मला पुत्र प्राप्ती झाली नाही असे विचार आमच्या मनात आले असते की नाही
आले असते ना, हो किंवा नाही आले असते. पण एका महापुरुषांनी काय म्हटलं बेटा, काय म्हटलं, धीरज के फल मीठे होते. बरोबर आहे. तर बांधवांनो 4 वर्ष परिपूर्ण झाले आणि एक दिवस संध्याकाळची प्रार्थना केली. हरिभाऊ कुंभारेने जेवण वगैरे केलं आणि मस्त झोपी गेला. त्या दिवशी त्या रात्रीला परमेश्वराने बाबांनी त्याला एकच स्वप्न दावलं, लक्ष देऊ नाही का. अरे 4 वर्षा नंतर बाबा बालबांनो 4 वर्ष होईपर्यंत त्याला काहीच नाही हो, पुत्र प्राप्ती झाली नाही. आणि एक दिवस काय झालं आई, संध्याकाळची प्रार्थना केली. 4 वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर संध्याकाळची प्रार्थना केली, जेवण वगैरे केलं आणि मस्त झोपी गेला हरिभाऊ कुंभारे. त्या दिवशी त्या रात्रीला एकच स्वप्न दावलं परमेश्वराने. ते कसं 7-8 महिन्याचा बाळ त्याच्या घरी असा रागत रागत आला. त्या चिमुकल्या बाळाने त्याच्या लहान पत्नीचं दूध पिलं, अजून दूध पिऊन झालं, अजून रागत रागत आला आणि त्याच्याच अंगणामध्ये खेळू लागला. असा एकच स्वप्न हरिभाऊ कुंभारेने रात्रभरामध्ये एकच स्वप्न पाहिलं. पहाट झाली, जागी झाला आणि जागी झाल्यानंतर आंघोळ वगैरे केलं, घरी परमेश्वराला विनंती केली आणि हे स्वप्न सांगण्यासाठी महान त्यागी बाबा सुखदेवजीकडे आले. बाबाकडे आले हरिभाऊ कुंभारे आणि बाबाला सांगू लागले, बाबा 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 काय सांगू बाबा, काय सांगू. 4 वर्ष झाले मला मी बाबाचा सेवक झालो, आजपर्यंत काहीच नाही. पण बाबा रात्री मी संध्याकाळची प्रार्थना केलो, जेवण वगैरे केलं आणि मस्त झोपी गेला. रात्रभरामध्ये
म्हणे एकच स्वप्न परमेश्वराने बाबांनी मला दावलं. ते कसं बाबा आजी 7-8 महिन्याचा बाळ आमच्या घरी याचा रांगत रांगत आला. त्या चिमुकल्या बाळाने माझ्या लहान पत्नीचं दूध पिलं. अजून दूध पिऊन त्याला बाबा अजून रांगत रांगत आला आणि आमच्या जागरामध्ये खेळू लागला. असं एकच स्वप्न पाहिलं बाबा म्हणे मी रात्रभरामध्ये. तेव्हा मान त्याची बाबा जोगदेवजी हरिभाऊ कुंभारेला सांगू लागले, कुंभारे आता म्हणे समोर परमेश्वर काय घडवून आणत आहे ते म्हणे फक्त तू परमेश्वराची कृपा पाहत राह. जेवढे बोलले बाबा आपल्या कामाधंद्याला निघून गेले. हरिभाऊ कुंभारे आपल्या घरी गेले. आता त्याच्या नंतर काय झालं आई आणि बाबू लक्ष देऊ नये. हरिभाऊ कुंभारे स्वप्न सांगितलं आपल्या घरी गेले. बाबा जे काही बोलले ते बोलले आपल्या कामाधंद्याला निघून गेले. आता त्याच्यानंतर काय झालं, वत्सलाबाई सदावर्ती नावाची ही बाई गोडीबार चौकातली आहे आणि हरिभाऊ कुंभारेची ही बाई धाकटी बहीण आहे. अनेकामध्ये मानव धर्माची सेविका नाही. आता काय झालं लक्ष ऐकव, लक्ष देऊ नये. वत्सल्याबाई सदावर्ती गोडीबार चौकात वत्सलाबाई सदावर्ती या नावाची बाई गोडीबार चौकातली आहे आणि ही बाई हरिभाऊ कुंभारेची धाकटी बहीण आहे. अनेकामध्ये मानव धर्माची सेविका नाही. आता बाई गरोदर राहिली. 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले. त्या बाईला गुलाबाच्या फुलासारखा देवानी त्या बाईच्या पोटी बाळ जन्म द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला देव घेऊन जायचा. शेव बाबांनो लक्ष देऊन ऐकावं मायानो.
काय झालं? वत्सलाबाई गरोदर झाली, 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले. गुलाबाच्या फुलासारखा बाईच्या पोटीत बाळ जन्मात आला आणि जन्म झाल्यानंतर तो बाळ 15 ते 20 मिनिटं जिवंत राहायचा आणि त्याच्यानंतर त्याला देव घेऊन जायचा. असे 3 मुलं त्या बाईचे या धरती मातेमध्ये गेले. आपले मुलं बाळ वाचवण्यासाठी या देवाकडे त्या देवाकडे त्या डॉक्टराकडे त्या साधू संतांकडे त्या वैद्याकडे सर्व काही केलं. बाईने 4 दिशा फिरून गेली, पण बाईचे होणारे मुलं बाळ वाचत नाही. कसं करावं, काय करावं, 4 कोटीचा विचार आला. ती जिथं बसत होती तिथंच रडत होती. देवा परमेश्वरा, काय सांगू बहिणी माझ्या कर्माच्या गती, काय सांगू माझ्या कर्माच्या गती. बहिणी देव देते आणि देऊ नाही जाते. आता 3 लेकराची आई झाली मी, पण माझ्याकडे एकही उरले नाही ग. आपले मुलं बाळ वाचवण्यासाठी मी सर्व काही केलं बहिणी, पण माझे होणारे मुलं बाळ वाचत नाही. मी कशी करू, काय करू, मला काहीच कळत नाही. मग ते म्हणतात ना बाबा, सर्वांना माहित आहे, दर दर की ठोकर खाया सबने ठुकराया और बाबा ने अपनाया. अशा म्हणीप्रमाणे सेवक बांधवांनो, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा सुखदेव बाबांनी या मानव धर्माची स्थापना केली. आणि या मानव धर्माचा सर्वप्रथम पहिला सेवक, त्याचं नाव काय आहे? धन्यवाद. त्याचं नाव आहे गंगारामजी रंभाळ. या मानव धर्माचा सर्वप्रथम पहिला सेवक नंबर 1. आता माझ्यासारखे काही नंबर 2 चे झाले हरामखोर, बरोबर आहे? तर बांधवांनो, या मानव धर्माचे सर्वप्रथम पहिले सेवक श्रीमाननीय गंगारामजी रंभाळ. आता त्या बाईचं घर असं, श्रीमाननीय गंगारामजी रंभाळ बाबांचे सर्वप्रथम पहिले सेवक, त्यांचं घर असं समोर. त्या बाईनं 4 कोटीचा विचार केला आणि 4 कोटीचा विचार केल्यानंतर बाबांचे सर्वप्रथम पहिले सेवक गंगारामजी रंभाळ यांच्या घरी गेली. छपरीमध्ये बसली, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. रडता रडता सांगू लागली, रंभाळ दादा, काय सांगू माझ्या कर्माच्या गती. तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहता, माझ्या घराजवळ तुमचं घर आहे. 3 लेकराची आई झाली दादा मी. गुलाबाच्या फुलासारखा देव मला बाळ देते आणि 15-20 मिनिटं माझे बाळ जिवंत राहतात आणि माझ्या बाळाला देव घेऊन जाते. दादा, आपले मुलं बाळ वाचवण्यासाठी मी सर्व काही केलं का, पण माझे होणारे मुलं बाळ वाचत नाही. रंभाळ दादा, तुम्ही बाबाचे सेवक आहात ना, तुम्ही मला काही मार्गदर्शन करा, मला काहीतरी सांगा ना दादाजी, की माझे होणारे मुलं बाळा वाचतील कसे आणि याच्यासाठी मला काय करावे लागेल. रंभाळ दादा, तुम्ही जसे म्हणाल तसंच करणार, तुम्ही जसे सांगाल तसंच वागणार दादा, पण माझे होणारे मुलं बाळ वाचलीच पाहिजे. दडदडा रडू लागली, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा मानव धर्माचे सर्वप्रथम पहिले सेवक गंगारामजी रंभाळ त्या बाईला म्हणू लागले, बेटा रडू नको रे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू नको बेटी, तू एक गोष्ट कर, सर्व गोष्टी जाऊ दे. याच्याकडे न सांगता, त्याच्याकडे न बसता, त्याच्याकडे न बोलता, माझ्याकडे न रडता, हे सर्व गोष्टी जाऊ दे बेटा. एक गोष्ट कर, तू भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर जा, अगरबत्ती कापूर लाव आणि हे सर्व आपले दुःख त्या बाबाला सांग, म्हणे परमेश्वराला सांग. अरे नक्कीच तुझ्या गोष्टीला मान मिळेल रे. एवढे मान त्यागी बाबा सुखदेवजी आणि भगवान बाबा हनुमानजी दयाळू आहे. सेवक बांधव रडू रडू सांगू लागली, ओ बाई सागे कधी आणि बोले कधी, गंगाराम रंभाळ जिजा बाजी. ओ बाई सागे कधी आणि बोले कधी, गंगाराम रंभाळ जिजा बाजी. सागे कधी बोले कधी, भाऊ जाऊन कधी कुटुंब गोंधळा झाला, माझ्या कुटुंब गोंधळा झाला. माझे तिघे बाळ पडला तुझं काळ, माझे तिघे बाळ पडला तुझं काळ.
माझ्या कर्माच्या गती। तेव्हा बाबांचे सर्वप्रथम पहिले सेवक गंगारामजी रंबाळ म्हणू लागले, बेटा सर्व गोष्टी जाऊ दे माय, इकडे तिकडे रडू नको आणि इकडे तिकडे कोणाला काही सांगू नको, सर्व गोष्टी जाऊ दे। तू भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर जा बेटा, एक अगरबत्ती कापूर लाव आणि हे सर्व आपले दुःख त्या परमेश्वराला सांग, बाबाला सांग, नक्कीच तुझ्या गोष्टीला मान मिळेल रे। श्रीमाननीय बाबांचे सर्वप्रथम पहिले सेवक गंगारामजी रंबाळ यांच्या सांगितल्याप्रमाणे त्या बाईनं तसंच केलं। त्यांच्याच घरी गेली, भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर गेली, अगरबत्ती कापूर लावलं आणि बाबाला सांगू लागली, हे भगवान बाबा हनुमानजी, बाबा सुखदेवजी, मरेपर्यंत तुमचे कार्य करीन, तत्व शब्द नियमाचं पालन करीन, याला जीवनात कधी विसरणार नाही। बाबा 3 लेकराची आई झाली मी, देव देते आणि घेऊनही जाते। बाबा माझ्याकडे एकही उरले नाही, माझ्या होणाऱ्या मुलाबाळांना वाचवून द्या। बाबा जे काही बोलायचं होतं सांगायचं होतं परमेश्वराला सांगितलं आणि बाईनी परमेश्वराच्या कार्याला सुरुवात केली। 15 दिवस लागले नाही, बाई गरोदर आली आणि गरोदर आल्यानंतर न बाबू 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले आणि काय झालं लक्ष द्यावं, इच्छा पूर्ण केली परमेश्वराच्या कार्याला सुरुवात केलं। 15 दिवस लागले नाही, बाई गरोदर झाली आणि 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले आहे। गुलाबाच्या फुलासारखा बाईच्या पोटी मुलगी जन्मासी आली। ती मुलगी जन्म येतानाच कोणत्याही गोष्टीचं कोणालाही त्रास दिला नाही, डॉक्टराची औषधी उपचार वगैरे काही नाही, सर्दी नाही, खांसी नाही, ताप नाही, बुखार नाही वगैरे वगैरे काही नाही। लक्ष देऊन ऐका मायांनो, काय झालं, परमेश्वराची कृपा कशी मान। पहिल्या वेळेस गरोदर झाली, मुलगी झाली, बाईला त्रास झाला नाही। मग दुसऱ्या वेळेस गरोदर झाली, गुलाबाच्या फुलासारखा बाईच्या पोटी बाळ जन्मासी आला। तोही बाळ जन्म येतानाच कोणत्याही गोष्टीचं कोणालाही त्रास दिला नाही, सर्दी नाही, खांसी नाही, ताप नाही, बुखार नाही वगैरे वगैरे काही नाही। लक्ष देऊ नाही का, 10 वेळेस सांगत आहे। तिसऱ्या वेळेस गरोदर झाली, वत्सलाबाई सदावर्ती आणि 7 महिन्याच्या गर्भ बाईच्या पोटामध्ये। पहिल्या वेळेस गरोदर झाली, मुलगी झाली, त्रास झाला नाही। दुसऱ्या वेळेस गरोदर झाली, मुलगा झाला, त्रास झाला नाही। मग तिसऱ्या वेळेस गरोदर झाली आणि 7 महिन्याचा गर्भ बाईच्या पोटामध्ये आणि त्या बाईवर, त्या पोरीवर असे दुःख आले, असे दुःख आले, असे दुःख आले, ती पोरगी बसू शकत नाही, खाऊ शकत नाही, झोपू शकत नाही, उठू शकत नाही, बसू शकत नाही, एवढा मोठा त्रास त्या पोरीला। विचार आला, बाबा भगवंता परमेश्वरा, मी कशी करू, काय करू, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, बाबा मला क्षमा करा आणि माझ्या दुःखातून मला मुक्त करा। भगवान बाबा हनुमानजी, मान त्यागी बाबा सुखदेवजी, मी पहिल्या वेळेस गरोदर झाली बाबा, मला मुलगी झाली, त्रास झाला नाही। दुसऱ्या वेळेस गरोदर झाली, मला मुलगा झाला, त्रास झाला नाही आणि आज 7 महिन्याचा गर्भ माझ्या पोटामध्ये आणि एवढे दुःख माझ्यावर कसे बाबा, मी कशी करू, काय करू, मला काहीच कळत नाही। डागा मेमोरी हॉस्पिटल आहे हिंदकी नगरामध्ये, तिथेही गेली, औषधी उपचार केलं, पण त्या बाईला
माणसाचा आराम लागत नाही. मग त्या बाईनं कसं करावं काय करावं कंटाळून गेली. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि या बाईच्या मनामध्ये वेगळेच विचार आले. देवा भगवंता परमेश्वरा काय करू म्हणे आता जिवंत राहून. अरे एवढा करू नाही मला सुख समाधानी लाभत नाही. आता जिवंत राहिल्यामुळे काय होणार. एक गोष्ट करतो म्हणे मी आत्महत्या करू मरूनच जातो. बाईच्या मनात असे विचार आले की आपण आत्महत्या करून मरून जाऊ. अरे जीवन सुखाचे जाईल ना बाबा. एवढे दुःख मी सहन करू शकत नाही बाबा. बाईच्या मनात विचार आले की आपण आत्महत्या करून मरून जाऊ. पण काही सुख समाधानी लाभत नाही. मग कसं करावं काय करावं. पहा आईची ममता आईचं प्रेम आईची माया आई आईलाच माहीत असते. ते जन्म देणारी आई आहे. थोड्या वेळानं बाईचे विचार बदलले. म्हणे नाही नाही बाबा नाही बाबा नाही नाही आत्महत्या करत नाही. आत्महत्या करीन मी मरीन मी स्वतःच्या जीवन जाईन हे जगाला दिसते. मी आत्महत्या करीन मी मरीन मी स्वतःच्या जीवन जाईन हे जगाला दिसते. पण बाबा माझ्या मेल्यानंतर हे माझे 2 पिले आहेत बाबा. यांचं काय होईल रे देवा. लोक 1 दिवस देतील 2 दिवस देतील 3ऱ्या दिवस कोणी कोणाला देणार. बरोबर आहे. आत्महत्या करत नाही. मी एक गोष्ट करतो ही सर्व हकीकत म्हणे मी मान त्यागी बाबा झुमरेजीला जाऊन सांगून देतो. माझे बाबा ज्याप्रमाणे मला सांगतील त्याप्रमाणे मी समोरचे कार्य करीन. मानवांनो सकाळी उठली कशी मुशी आंघोळ वगैरे केलं आणि मान त्यागी बाबा झुमदेवजी यांच्या घरी आली आपले दुःख सांगण्यासाठी. आता त्यावेळेस मान त्यागी बाबा झुमदेवजी त्या बाईला घरी भेटलेच नाही. आता माहित नाही परमेश्वराला काय घडून आणायचं आई ते तुमच्या हाती नाही आणि माझ्या हाती नाही. बरोबर आहे. आपले दुःख सांगण्यासाठी मान त्यागी बाबा झुमदेवजी यांच्याकडे आली तेव्हा मान त्यागी बाबा झुमदेवजी बाईला घरी भेटलेच नाही. मग त्या बाईनं काय करावं तर त्या परमेश्वराच्या हाती. आता मग त्या बाईनं काय केलं. भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर गेली. बाबाच्या घरी अगरबत्ती कापूर लावलं आणि बाबाला जागू लागली. बाबा फोटवा समोर बसली बाई अगरबत्ती बोले अगरबत्ती हो बोले
आपले दुःख सांगण्यासाठी गेली बाबाला. त्यावेळेस बाबा घरी भेटले नाही. मग त्या बाईने काय करावं आई? त्या परमेश्वराचे हात बाबाच्या घरी भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर बसली, अगरबत्ती कापून लावला आणि बाबाला सांगू लागली, हे भगवान बाबा हनुमानजी, मान त्यागी बाबा जमदेवजी, माझ्या दुःखातून मला मुक्त करा बाबा, मला सुख समाधानी द्या. मी पहिल्या वेळेस गरोदर राहिली, मला त्रास झाला नाही. दुसऱ्या वेळेस गरोदर राहिली, मला त्रास झाला नाही. आणि आज तिसऱ्या वेळेस गरोदर आहे भगवंता. 7 महिन्याचा गर्भ माझ्या पोटामध्ये आणि एवढे दुःख माझ्यावर परमेश्वरा. बाबा हनुमानजी, बाबा जमदेवजी, आता मी 7 महिन्याची गरोदर आहे, माझ्या दुःखातून मला मुक्त करा बाबा. आता मला जे आपत्य होईल ते आपत्य तुझ्या चरणाशी वाहून दे, तुझ्या चरणाशी अर्पण करी. मी स्वतःच्या अंतःकरणापासून तुम्हाला सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. असे वचन त्या परमेश्वराला दिलं बाबू. शेव बांधवांनो लक्ष देऊ नये का माया? असे शब्द बाईचे निघाले की हे भगवान बाबा हनुमानजी, बाबा जमदेवजी, आता मी 7 महिन्याची गरोदर आहे, माझ्या दुःखातून मला मुक्त करा. आता मला जे आपत्य होईल ते आपत्य तुझ्या चरणाशी वाहून देईन, तुझ्या चरणाशी अर्पण करीन. मी स्वतःच्या अंतःकरणापासून तुम्हाला सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. एवढे बोलली. परमेश्वराने बाईचे शब्द ऐकले, घरी गेली. 15 सेकंद लागले नाही, सेकंद बाईचे दुःख दूर झाले. बाई ठणठणीत झाली आणि 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाल्यानंतर आई काय झालं लक्ष द्यावं. अरे 9 महिने 9 दिवसांनी बाळ जन्मले. घरी गेली. सेकंद लागलं नाही, बाईचे दुःख दूर झाले. बाई ठणठणीत झाली आई. आणि 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाल्यानंतर गुलाबाच्या फुलासारखा त्या बाईच्या पोटी बाळ जन्मास आला. तो बाळ जन्म येतानाच कोणत्याही गोष्टीचं कोणालाही त्रास दिला नाही. डॉक्टरी औषधी उपचार काही नाही. सर्दी, खासी, खोकला, ताप वगैरे वगैरे काही नाही.
लक्ष देऊ आहे का मायांनो? काय झालं? परमेश्वराची कृपा कशी मानू? आता दिवसेंदिवस वाढू लागला. 1 महिना, 2 महिना, 3, 4, 5, 6, 7, 8 महिन्याचा झाला. 8 महिन्याचा होईपर्यंत त्याला काहीच झालं नाही. आणि एक दिवस असा रांगत गेला आणि तो पायरीहून खालती पडला. पायरीहून खालती पडल्यानंतर त्याला दुखापत झाली. आणि दुखापत झाल्यानंतर 2-3 डॉक्टरांची औषधी उपचार केलं, पण त्या चिमुकल्या बाळाला 5 पैशाचा आराम लागत नाही. घरचे लोक विचारात पडले, वा परमेश्वरा, भगवंता, हा काय चमत्कार आहे? आम्हाला काहीच कळत नाही. मुलगा जन्मासी आला तेव्हापासून याला काहीच झालं नाही. फक्त रांगत गेला, पायरीहून खालती पडला, याला दुखापत झाली. 2-3 डॉक्टरांची औषधी उपचार आम्ही केलं, बऱ्या चिमुकल्या बाळाला आराम लागत का नाही? असं कारण काय? तिकडून आली वत्सलाबाई सदावरती आणि घरच्या लोकांना सांगू लागली, ए माझ्या घरच्या सर्व सदस्य लोकांना, ऐका म्हणे, या मुलाचे दुःख दूर का होत नाही? याचं कारण काय? अरे याचं कारण हे आहे म्हणे की हा आमचा मुलगा नाही, हा म्हणे परमेश्वराचा आहे. याला म्हणे परमेश्वराच्या चरणी अर्पण केल्याशिवाय या मुलाचे दुःख दूर होणार. एवढे शब्द घरच्या लोकांनी ऐकलं आणि तिला म्हणू लागले, ए म्हणे काय सांगत आहे तू? अजी हो ना जी, जे मी सांगत आहे ते सत्य आहे. खरी गोष्ट आहे म्हणे, आमचा मुलगा नाही, हा परमेश्वराचा आहे. याला म्हणे परमेश्वराच्या चरणी अर्पण केल्याशिवाय या मुलाचे दुःख दूर होत नाही. घरचे लोक मानतच नाही या गोष्टीला. कसं करावं, काय करावं, चारी गोष्टीचा विचार आला. म्हणे माझ्या गोष्टीला तुम्ही समजत नाही, मान देत नाही. आता सांगू म्हणे काय झालं? ऐका म्हणे माझ्या घरच्या सर्व सदस्य लोकांना की या आमचा मुलगा काऊन नाही, याचं कारण काय? याचं कारण हे आहे म्हणे, माझ्या घरच्या सर्व सदस्य लोकांना ऐका, जेव्हा मी 7 महिन्याची गरोदर होती, माझे दुःख मला सहन झाले नाही. त्यावेळेस म्हणे मी त्या परमेश्वराला, बाबाला, आपल्या स्वतःच्या अंतःकरणापासून त्या परमेश्वराला, बाबाला मी वचन दिलं की हे भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जमदेवजी, माझ्या दुःखातून मला मुक्त करा, मला सुख समाधानी द्या. आता मला जे आपत्य होईल बाबा, ते आपत्य तुझ्या चरणाशी वाहून देईल, तुझ्या चरणाशी अर्पण करील, असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. म्हणून म्हणे आमचा मुलगा नाही, हा परमेश्वराचा आहे. याला म्हणे परमेश्वराच्या चरणी आम्हाला अर्पण करावीच लागेल. घरचे लोक म्हणतात, कोणत्या लोकांनी शिकवलं तुला? कोणत्या लोकांनी सांगितलं? अरे वचन दिलं तर काय झालं? घरचे लोक म्हणतात तिला, अरे वचन दिलं तर काय झालं? म्हणून पोटच्या घोड्याला परमेश्वराच्या चरणी अर्पण करतात काय? कोणत्या लोकांनी शिकवलं तुला? कोणत्या लोकांनी सांगितलं? नाही म्हणे दादा, मला कोणत्या लोकांनी शिकवलं नाही, मला कोणत्या लोकांनी सांगितलं नाही. मी स्वतःच्या अंतःकरणापासून त्या परमेश्वराला, बाबाला वचन दिलं. म्हणून म्हणे हा आमचा मुलगा नाही, हा परमेश्वराचाच आहे. घरचे लोक मानतच नाही. काय करावं? पण बाईचा निर्धार पक्का होता. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही माझ्या गोष्टीला मान देत नाही, जे सांगतो मी ते तुम्ही ऐकत नाही, ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. मी एक गोष्ट करतो म्हणे, ही सर्व हकीकत म्हणे मी मान त्याची बाबा जमदेवजीला जाऊन सांगून देतो. माझे बाबा ज्याप्रमाणे मला सांगतील त्याप्रमाणे मी समोरचे कार्य करीन. सकाळी उठली, आंघोळ वगैरे केलं आणि घरी विनंती केली. आपल्या चिमुकल्या बाळाला पकडून चालली बाबाच्या घरी. कशा करता? आपले दुःख सांगण्याकरता. लक्ष देऊ नये का मायांनो? वचला बाई आपल्या मुलाला, वचला बाई आपल्या मुलाला आणि चालली घेऊन. आणि बाबा जगदेवजीच्या घरी येऊन देती यकी कथा.
देव बांधवांनो पहाटेला उठली घरी विनंती केलं आणि ही हकीकत सांगण्यासाठी वाद त्यागी बाबा सुखदेवजी घरी आले. बाबाला माहित होता असंच होणार आहे, पण बाबा सर्व काही ओळखत होते. आई बाबा कोणाला काही म्हणत नव्हते, कारण की 3 महिने बाबा विधे अवस्थेमध्ये राहिले. तरी पण त्या बाईला म्हणू लागले, म्हणे बाई तुझ्या सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट बरोबर आहे. खरी गोष्ट आहे म्हणे, हा तुझा मुलगा नाही, हा परमेश्वराचा आहे. याला म्हणे परमेश्वराच्या चरणी तुला अर्पण करावीच लागेल. पण बाई मला हे सांग, असे वचन असे शब्द लोक परमेश्वराला देतात काय? कोणत्या लोकांनी तुला सांगितलं? कोणत्या लोकांनी तुला शिकवलं? नाही नाही बाबा, मला नाही बाबा नाही जी. मला कोणत्या लोकांनी शिकवलं नाही, मला कोणत्या लोकांनी सांगितलं नाही. मी स्वतःच्या अंतःकरणापासून त्या परमेश्वराला वचन दिलं. बाई म्हणे जे तू सांगत आहे ते सत्य आहे. खरी गोष्ट आहे म्हणे, हा तुझा मुलगा नाही, हा परमेश्वराचाच आहे. याला म्हणे परमेश्वराच्या चरणी तुला अर्पण करावीच लागेल. पण बाई मला हे सांग, वचन दिली हे बरोबर आहे, पण या वचनाला तू परिपूर्ण करशील काय? हो बाबा, मी वचनाला परिपूर्ण करीन दी. तुम्ही मला दिवस सांगा, वेळ सांगा, तारीख द्या. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल ना बाबा, त्या दिवशी या मुलाला मी परमेश्वराच्या चरणी अर्पण करून टाकेन. तेव्हा मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा सुखदेवजी वत्सलाबाई सदावर्तीला म्हणू लागले, म्हणे बाई मी तुला तारीखही देतो, दिवसही सांगतो, वेळही सांगतो, पण माझ्याकडून तुला एक अशी अट आहे. म्हणे काय? बाई ज्यावेळेस परमेश्वराच्या चरणी या मुलाला अर्पण करशील त्यावेळेस तुझ्या डोळ्यातून एक अश्रूचं थेंबही नको. आणि तुझ्या डोळ्यातून अश्रूचं जरी थेंब दिसलं बाई मला, तर मी मुलगा दान घेणार. मान त्यागी बाबा सुखदेवजी वत्सलाबाई सदावर्तीला सांगू लागले, अरे बाबांनी अटी घातली मी तुला माझी एक अशी अट आहे, मी तुला सांगत आहे, ज्यावेळेस परमेश्वराच्या चरणी या मुलाला अर्पण करशील बाई, त्यावेळेस तुझ्या डोळ्यातून एक अश्रूचं थेंबही नको. ठीक आहे म्हणे बाबा, माझ्या डोळ्यातून मी अश्रूचं थेंबही जाऊ देणार नाही.
तेव्हा मानव धर्माचे संस्थापक महामानव मानते की बाबा जुमदेवजी त्या बाईला तारीख दिलं, लक्ष देऊन ऐका, तारीख 3 जानेवारी महिना 1970, दिवस शनिवार, वेळ संध्याकाळी 7 वाजे. म्हणे बाई या मुलाला तू घेऊन आमच्या घरी येऊन नसेल. तेज तारीख, तेज दिवस, तीच वेळ कोणाला दिली? तारीख 3 जानेवारी महिना 1970, दिवस शनिवार, वेळ संध्याकाळी. एकटे यायचं नाही कुंभारे साहेब, आपल्या कुटुंबाच्या लोकांना घेऊन यायचं. म्हणे ठीक आहे बाबा. तेज तारीख, तेज दिवस, तीच वेळ कोणाला दिली? आमच्या तुमच्या 25-30 सेवकांना बाबांनी आमंत्रित केलं. म्हणे सेवकांना तारीख 3 जानेवारी महिना 1970, दिवस शनिवार, वेळ संध्याकाळी म्हणे 7 वाजे तुम्ही 25-30 सेवक तुम्ही आमच्या घरी या. आता बाबांचे आताही आहेत असं नाही आहे. बाबा आमच्या पाशी जरी नसते तर या रांजल्या गांजल्या दुखीकडे मानवाचे दुःख दूर झाले नसते. तर मानवांनो, बाबाच्या आदेशाप्रमाणे वत्सलाबाई सदावर्ती ही आपल्या मुलांना घेऊन बाबाच्या घरी वेळेवरच हजर झाली. तिकडून हरिभाऊ कुंभारे वेळेवरच आपल्या कुटुंबाच्या लोकांना घेऊन वेळेवरच बाबाच्या घरी हजर झाले. आमच्या तुमच्या 25-30 सेवकांना बाबाने जे आमंत्रित केलं होतं ते सर्व सेवक सेविका बाबाच्या घरी वेळेवरच हजर झाले आणि आनंदाच्या सोहळ्याला सुरुवात केली. सर्व एकट्याने बाबाला प्रणाम केलं, सर्व सेवक सेविकांनी. आणि प्रणाम केल्यानंतर वत्सलाबाई सदावर्ती भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर गेली. त्या बाळाला झोपवून दिलं जी, अगरबत्ती कापूर लावला आणि बाबाला सांगू लागली, बाबा वत्सल्याबाई मुलाला भगवान बाबा हनुमानजीच्या फोटो समोर त्या बाळाला झोपून दिलं, अगरबत्ती कापूर लावलं आणि परमेश्वराला सांगू लागले, हे भगवान बाबा हनुमानजी महात्यागी बाबा जुमदेवजी वचन दिल्याप्रमाणे या वचनाला मी परिपूर्ण करीत आहे. बाबा हा माझा मुलगा नाही, हा परमेश्वरा हा तुमचा मुलगा आहे. तुमच्या चरणाशी याला मी अर्पण करीत आहे.
तुम्ही या मुलाला आपल्या चरणाची स्वीकारून टाका परमेश्वरा. जे काही बोलायचं होतं सांगायचं होतं वत्सलाबाई सदावरती परमेश्वराला सांगितलं आणि कापूर विजेपर्यंत परमेश्वराला बाईनी सांगितले. आणि कापूर विजल्यावर मान त्यागी बाबा जुमदेवजीचं लक्ष फक्त त्या बाईच्या चेहऱ्याकडे. बाई रडते की काय, बाईच्या डोळ्यातून नजरूच्या दारा वाहतात की काय, पण बाईच्या डोळ्यातून एक नजरच होते बाई गेलं. बनवानो कापूर विजेपर्यंत जे काही सांगायचं होतं बोलायचं होतं परमेश्वराला बोलली. आणि कापूर विजल्यावर त्या चिमुकल्या बाळाला आपल्या हातामध्ये उचललं आणि हस्तमुखाने मान त्यागी बाबा जुमदेवजीच्या हातामध्ये त्या बाळाला दिलं. मान त्यागी बाबा जुमदेवजीने त्या चिमुकल्या बाळाला आपल्या हाती पकडलं आणि कोणाला आग मारली. हे म्हणे तुझ्या गुलाबाचा फूल तुझ्या हाती आला. हरिभाऊ कुंभारे ना असे बसले होते बाबा हसत हसत आले. आणि मान त्यागी बाबा जुमदेवजीने त्या चिमुकल्या बाळाला हरिभाऊ कुंभारेच्या हातामध्ये दिलं. जसं हरिभाऊ कुंभारेनी त्या चिमुकल्या बाळाला आपल्या हातामध्ये पकडलं तसंच तो बाळ हरिभाऊच्या चेहऱ्यावर गुलाबाच्या फुलासारखा बाळ मिळाला म्हणून असा एवढा लाड चुमन करू लागला, एवढा लाड चुमन करू लागला. काय करावं, एकदम असं लाड चुमन केलं, लाड चुमन केलं. आणि लाड चुमन केल्यानंतर कोणाला हाक मारली हरिभाऊ कुंभारेनी आपल्या लहान पत्नीला. काय म्हणत आहे, अगं ए म्हणे माझे लाडाचे मैना, हे ग म्हणे आमचा गुलाबाचा फूल आमच्या हाती आला ग. त्याची लहान पत्नी हसत हसत झाली. आणि हरिभाऊ कुंभारेने त्या चिमुकल्या बाळाला आपल्या लहान पत्नीच्या हातामध्ये दिलं. जसं बाईने हातामध्ये पकडलं तसं त्या बाईच्या अस्तनातून एवढ्या दुधाची धार वाहू लागली. सर्व सेवक सेविका पाहून चकित झाले. आणि त्याच वेळेस वत्सलाबाई सदावर्तीचे परिपूर्ण दूध आटून गेले. एवढी मान कृपा मानवांनो आणि माझ्या मायमौल्यांनो, एवढी मान कृपा मानव धर्माचे संस्थापक मान त्यागी बाबा जुमदेवजीने आम्हाला दिलं. अजून काय पाहिजे? आता तुम्हाला खोटं नाटक वाटत असेल ना, मानव धर्म परिचय उघडून पहा, सर्व काही मिळणार. आता जरी वाचता आलं नाही, कधी कधी होऊन ते माणसाला समजत नाही, तर मौदा आश्रम पाहून जाऊ ना, बरोबर आहे, तिथं जायचं आणि बाबांची कुटी बनवून आहे. आणि त्या कुटीमध्ये जाऊन पाहायचं, तिथं ते म्हणजे पुतळे बनले आहे, ते प्रतिमाच बनली आहे. आणि तिथं लिहिलं आहे भाग्येच भाग्ये प्राप्ती, बरोबर आहे. आता कोणी जरी गेले तर तुम्ही पाहून घ्यायचा, खोटं नाटक नाही. एवढी मान कृपा आमच्या बाबांनी आम्हाला दिलं. जेव्हा मान त्यागी बाबा जुमदेवजी एका भगवंताची प्राप्ती केली, त्यावेळेस मान त्यागी बाबा जुमदेवजीने म्हटलं की या मानव धर्मामध्ये येणारा सेवक कधी दुखी कटी गरीब राहणार नाही. आणि राहणार बाबू तर त्यांनी स्वतःच्या कर्माला पाहावं. म्हणून बाबांनी सांगितलं मेरा कर्म है मेरा धर्म है, बिना सब कुछ है मेरा कर्म है.
कार्यक्रमासाठी संपर्क साधण्याकरता माझ्याकडे नंबर आहे 9689980424. दुसरा नंबर आहे 9923612537. शिवबालवांनो लक्ष द्या. नमस्कार जी.